नमस्कार मित्रांनो, आज एक मी नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. छोट्या सवयी मोठ्या फायद्यामध्ये कशा बदलतात. तत्पूर्वी एक किस्सा मी तुम्हाला सांगतोय की एसटी सारखं एखादं मोठं वाहन बंद पडलंय आणि 15-20 जण ते वाहन ढकलायला लागले आणि नंतर वाहन सुरू पण झालंय. मग त्यामध्ये ते वाहन सुरू होण्यामागचं क्रेडिट आपण एका व्यक्तीला द्यायचं म्हटलं तर आपण देऊ शकणार आहे काय बरं? तर त्या सगळ्यांनी केलेल्या कष्टाचं ते एक फळ असतंय. आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच असतंय की ज्या वेगवेगळ्या सवयी, चांगल्या सवयी आपल्याला आपण अंगी बांधवलेल्या असतात त्याचा एक कंपाऊंड इफेक्ट आपल्यावर होत असतोय आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना तो जाणवत असतोय. आपल्या बॉडी लँग्वेज मधून तो दिसत असतोय. तो कसा ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहे. मित्रांनो, आग्रह असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कंपाऊंड इफेक्ट काय होतोय. मी 3 मित्रांचे त्यांचे लाईफस्टाईल या माध्यमातून हे स्पष्ट करणार आहे. समजा असं की पहिला आहे तो ए आहे, दुसरा बी आहे, तिसरा सी आहे. तिघं एकाच लेवलला काम करतात, एकाच पोस्टवर काम करतात, शेजारी शेजारी आहेत. त्यांचे शरीर यष्टी एकसारखे आहे, त्यांचं वय पण एकसारखं आहे आणि त्यांचा असणारा पगार चांगला आहे. तिघांचा जवळजवळ एकसारखा आहे. आणि त्यापैकी पहिली व्यक्ती जी आहे त्याला आपण ए म्हणूया. ए व्यक्ती अशी आहे की जो आपल्यामध्ये काही चांगल्या सवयी, सकारात्मक असे घडणाऱ्या गोष्टी तो स्वतःला लावून घेतोय. त्यातली एक काय तर रोज तो 10 पानं वाचन करतोय. तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच्याशी निगडीत पुस्तकांचं. दुसरं काय तर तो त्याच्या क्षेत्राला अनुसरून रोज साधारणपणे 30 मिनिटं काहीतरी माहितीचं एखादा व्हिडिओ म्हणा किंवा काहीतरी ऑडिओ तो ते ऐकत असतोय. तिसरी सवय तो लावून घेतोय की त्याच्या रेग्युलर रुटीन मध्ये जेवढं चालणं होतंय त्यापेक्षा 2000 पावलं ज्यादा चालणं व्हायला पाहिजे म्हणून तो काय करतोय की 2000 पावलांची ऍड करून घेतोय. आणि चौथी गोष्ट काय करतोय तर तो आपल्या आहारामधून 125 कॅलरी कमी व्हायला पाहिजे याप्रमाणे दक्ष राहून तो आपला आहार बनवतोय. त्या आपल्या प्लॅन बनवतोय तसं तो काम करतोय. बी व्यक्ती अशी आहे की जो जे चाललंय तसंच चालू दे, त्यामध्ये काही बदल करणार नाही, तो तसंच चालायचं ठरवतोय. आणि एक सी व्यक्ती आहे, त्या सी व्यक्तीने काय केलेत की काही बदल केलेत. आता त्याचा रिझल्ट पुढे काय मिळेल तुमच्या लक्षात येईल. मग त्यानं काय केले की त्याला टीव्ही पाहण्याचा आवड आहे, त्यानं मोठा टीव्ही विकत आणलाय, त्यावर तो फूड चॅनल बघतोय आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपी तो ट्राय करतोय आणि त्या ज्या काही रेसिपी बनवून ते बनवलेले अन्न आहेत तो ते ग्रहण करतोय आपल्या आहारामध्ये ऍड करून. मग साधारणपणे यामुळेच काय होतं की आपोआपच त्याच्या आहारामध्ये नेहमीपेक्षा जास्त, साधारणपणे 125 कॅलरीच्या आसपास, जे मला सांगितलं तसं जास्त त्याच्या आहारामधून आत जाते. या 3 मित्रांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस केलेले आहेत त्यानंतर पहिल्या 5 महिन्यापर्यंत कुठलाही तिघांच्या मधला फरक दिसत नाही. 10 महिन्यापर्यंत लक्षात येण्यासारखा फरक दिसत नाही. साधारणपणे 18 महिन्याच्या गेल्यानंतर किंचितसा फरक पडायला लागलाय ही गोष्ट लक्षात येते. ज्यावेळी 25 महिन्यांचा फरक होतोय, 25 महिन्यानंतर त्यांच्यामधला जो फरक झालेला असतोय तो अगदी लक्षात येईल, सहजपणे लक्षात येईल असा बदल झालेला असतोय. मात्र अगदी 27 महिन्यानंतर आपल्याला आश्चर्यकारक बदल असं म्हणतोय तो बदल झालेला असतोय. आणि हीच गोष्ट 31 महिन्यापर्यंत पुढे गेली तर आणखी यापेक्षा मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. अगदी बोलायचं झालं तर एच्या बाबतीत काय, तो आहाराच्या बाबतीत आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क असल्यामुळं, रोज चालणं त्याचं वाढवल्यामुळं, परत 125 कॅलरीज त्याने कमी केल्यामुळं आपोआपच काय होतंय की त्याचं एकंदरीत प्रकृती अगदी ट्रिम, म्हणजे एक नीट नेटका असे झालेले आहे. 125 कॅलरीज कमी केल्यामुळे 31 महिन्याचं मिळून साधारणपणे त्याचं 33 पाऊंड इतकं वजन कमी झालंय. आणि तो एकंदरीत त्याची पर्सनॅलिटी म्हणजे जी असायला पाहिजे तशी झालेली आहे. बीच्या बाबतीत त्यानं काय बदल केलेलाच नाही, तो आहे तसाच आहे. आणि सीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यानं आहारामध्ये 125 कॅलरी एक्स्ट्रा घेतल्यामुळे, वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतल्यामुळं आपोआपच काय आलं की त्याचं 33 पाऊंड इतकं वजन वाढलंय. म्हणजे थोडक्यात याच्यापेक्षा तो 66 पाऊंड वजनदार झालाय आणि तो जाड दिसायला लागलाय, फ्लॅबी दिसायला लागलाय. आता त्यांच्या 31 महिन्यापर्यंतच्या झालेल्या परिणामाबद्दल आपण बघितलं तर हा परिणाम असंच पुढे कंटिन्यू राहतोय. जो ए ही व्यक्ती आहे त्यानं काय केलंय की तो आपल्या आहाराबद्दल सतर्क राहिल्यामुळे आपोआपच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. आपोआपच त्याचा मग पर्सनली ग्रोथ, इकॉनॉमिकल ग्रोथ, जो काय फायनान्शियल ग्रोथ, त्या सगळ्या गोष्टी पुढे घडायला लागलेत. मग त्यानंतर बी ही व्यक्ती आहे, बी व्यक्तीनं काहीच बदल केलेला नसल्यामुळं ती व्यक्ती आधी जशी होती तशीच राहिलेली आहे. आणि सी बद्दल बोलायचं झालं तर त्याने ह्या चुकीच्या गोष्टी
आपल्या आत्मसात केलेले असल्यामुळं एकाबद्दल वजन वाढलंय, जाड झालाय, तर त्या बरोबरीनेच काय झालंय की पुढं तो तसंच वागत गेल्यामुळं कंटिन्यू तीच त्याची जी लाईफस्टाईल आहे ती कंटिन्यू करत गेल्यामुळं तो जाडजूड बनलाय, त्याची प्रोडक्टिव्हिटी ची जी काही लेवल आहे ती कमी आले, एनर्जी लेवल खाली आलेली आहे. मग आपोआपच काय आलंय की त्याचं इतरांच्या बरोबरच असणारं वागणं ते सुद्धा बदलायला लागले. स्वभावामध्ये चिडचिडपणा आलाय, इतरांचे दोष काढणे हे त्याने सुरू केलंय. म्हणजे एकंदरीत काय की त्याचे जे पर्सनॅलिटीचा जो काय ग्रोथ राहायला बाजूला, डिमोशन हे व्हायला लागले. मग ह्या ज्या गोष्टी एखादे 1-2-3 चांगल्या सवयी लावून घेतल्यानंतर आणि त्या नाही लागल्या तर काय होतं ह्या सगळ्या आपण यामधून बघितलं. आता बाजूच्या चार्ट मध्ये पण तुम्ही बघत असाल की साधारणपणे 25 महिन्यापर्यंत आपल्याला बदल दिसत नाही. मात्र त्या पुढं ती लाईफस्टाईल तशीच कंटिन्यू राहिली तर त्यामध्ये झालेला पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण आणि न्यूट्रल झिरो मध्ये काय बदल न झालेले असं ए, बी आणि सी तिघांच्या मध्ये कसे बदल झाले ते आपल्याला लक्षात आलं असते. या कालावधीनंतर त्यांच्यामध्ये जो होणारा बदल आहे तो इतर लोकांच्या लक्षात यायला सुरुवात होते आणि तो एक कॉन्फिडन्स असते तो आपल्याला जाणवायला चालू होते. ते ए च्या बाबतीत घडतंय, बी आहे तसंच आहे, सी च्या बाबतीत निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला आपण आवर्जून सांगावं, कमेंट करावं आणि आपल्या या चॅनलवर जे कोण नवीन असाल तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला यासारखे आणखी नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.